हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. बघा, एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे, फॉर्म शीट घेतलेला आहे, नॉन वन घेतलेला आहे. तर हा असा एक पीस आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर त्या पीसचं जे माप आहे ते 20 बाय 8 इंचाचं आहे. तर अशी क्युटिंग करून घ्यायची आहे. बघा, मी असे पूर्ण याला रेषांची शिलाई मारून घेतलेली आहे आणि जे मेजरमेंट आहे ते स्क्रीनवर मी दाखवलेलं आहे. बघा, या ब्लाऊज पीसला इथे थोडीशी डिझाईन होती म्हणून मी काय करते, मला दुसरी साईडमध्ये प्लेन होतं तर आपण ती साईड घेऊया. तर बघा, या ठिकाणी मी याचा मध्य काढून सुद्धा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला एक मध्य काढून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला कट नाही करायचं, फक्त मध्य काढून घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी डिझाईन आहे तर आपण हा पीस म्हणजे ही साईड न घेता आपण दुसरी साईड घेऊया. तर बघा, ही साईड आपण घेतलेली आहे. इथे डिझाईन असल्यामुळे ही साईड आपण घेतलेली आहे. या ठिकाणी 2.5 इंचाचा आपण एक मेजरमेंट घेऊया. एक 2.5 इंच आणि एक 2 इंच, जसं मी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. बघा, इथे मी 2.5 इंच घेतलेला आहे आणि या ठिकाणी घेतलेला आहे 2 इंच. तर याची आपण आधी मार्किंग करून घेऊया. तर बघा, आपली मार्किंग झालेली आहे. ही 2.5 इंच आणि हे 2 इंच अशी आपण मार्किंग केलेली आहे. आता हे असा पेज तुमच्याकडे असेल तर तुम्ही असे पेज घेऊ शकतात किंवा रेडीमेडसुद्धा भेटतात. हे नसेल तर तुम्ही लेससुद्धा वापरू शकतात. तर बघा, हा पेजचा वापर आपण इथे या ठिकाणी असं करणार आहोत नंतरून. तर बघा, असे हे पेज तुम्ही वापरू शकतात. असे तुम्हाला हे पेज विकतसुद्धा भेटतात. त्या जागी तुम्ही रेडीमेड तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे वापरू शकतात. तर मी हा पेज वापरणार आहे. तर बघा, आता हे जे आपण मार्किंग केलेली होती याला आधी कट करून घेऊया. तर बघा, ही आपली कटिंग झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला याला घ्यायची आहे 8 नंबरची चेन, म्हणजे चेन घ्यायची आहे 5 नंबरची. त्याची जी मार्किंग आहे ते 8 इंच आहे. तर बघा, इथे आपल्याला ही चेन अशी आपल्याला जोडून घ्यायची आहे. तर बघा, ही चेन मी अशी उलटी ठेवली, या ठिकाणी शिलाई मारली आणि टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. बघा, अशी शिलाई मारायची आहे आणि पलटी करून टॉप स्टिच करायचं आहे. सगळे पार्ट आपण जेवढे बी कट केलेले होते सगळे पार्ट एकमेकांना अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आहे. तर आपली शिलाई झाली आणि अशी पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. परत दुसराही पार्ट आपण चेन जोडून घ्यायची आहे. ते चेन अशी उलटी ठेवली, या ठिकाणी शिलाई मारली आणि आपण पलटी करून या ठिकाणी टॉप स्टिच करून घेतलेला आहे. परत सेम त्याच पद्धतीने दुसराही पार्ट आपण असंच जोडायचं आहे. या ठिकाणी आपण शिलाई मारली आणि या ठिकाणी टॉप स्टिच करून घेतलेलं आहे. तर बघा, आपलं सगळं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण रनर ॲड करून घ्यायचे आहे. तर बघा, मी रनरसुद्धा ॲड झालेले आहे आपले. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे, जेवढा आपला हा पीस आहे ना तेवढंच इंचचा आपल्याला नॉन वन लागणार आहे. तर आपण हा जो पॅच होता माझ्याकडे मी तो जोडून घेत आहे. बघा, पॅच जोडायच्या आधी पॅचला आपण अशी शिलाई मारून घ्यायची आहे. जसा जो काळा रंगाचा जो पट्टा असतो ना तो पट्टा फक्त आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि चारही कोपरे आपल्याला असे फोल्ड करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर हा जो आपला पीस बनवलेला होता तिथे आपल्याला तो जोडायचा आहे. बघा, हा असे मी हे पीस पॅच आपण तयार करून घेतला. त्याच्यानंतर हा पॅच आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा, इथे आपण थोडी 1-1 इंचाची अशी थोडीशी जागा ठेवून द्यायची आहे आणि नंतर हा पॅच या ठिकाणी आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा, मी हा पॅच इथे जोडून घेतलेला आहे. तर बघा, हा आपला पॅच जोडून झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे एक नॉन वन. तर बघा, मी नॉन वन घेतलेलं आहे आणि हे नॉन वन पूर्ण 20 इंचाचं आहे. जेवढा आपला पीस आहे तेवढंच हे नॉन वन आहे. तुमच्याकडे नॉन वन नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगसुद्धा घेऊ शकतात. आता नॉन वनला आपल्याला सगळीकडे शिलाई मारायची आहे. तर चारही कोपरी शिलाई मारून घेतलेली आहे. तर बघा, आपला हा शिलाई झालेला आहे. आता काय करायचं आहे बघा, या ठिकाणी माझ्याकडनं एक गोष्ट राहून गेली तुम्हाला सांगायची. मी शिलाई मारली पण नंतर माझ्या लक्षात नाही आलं.
तर बघा ज्या ठिकाणी 2 नंबरची चेन आहे आपली त्याच्या वरच्या बाजूला शिलाई मारायची होती, म्हणजे एक छोटासा कप्पा तयार बनतो. मी मारले आहे नंतर, पण इथे मला दाखवायची मी विसरून गेली. नंतर या ठिकाणी 1-1 इंच अशी बोटाच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे. आणि हे हँडल आहे असं फोल्ड केलं तर 1 इंच आणि पूर्ण जे माप आहे ते आहे 50 इंच. तर 50 इंचाचं हे पूर्ण माप आहे हँडलचं. आणि हे हँडल बेल्ट आहे तो हा बेल्ट आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. बघा हा बेल्ट इथे आपण जोडून घेतला. त्याच्यानंतर दुसरीही साईडला हा बेल्ट व्यवस्थितपणे जोडून घ्यायचा आहे. बघा 2 नंबरची जी चेन आहे त्या ठिकाणी आपल्याला एक शिलाई मारायची होती वरच्या बाजूला, म्हणजे एक छोटंसं पॉकेट तयार होईल. मी मारलेलं आहे, पण नंतर ना मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचे विसरले, तर तुम्ही मारून घ्या म्हणजे आपले एकूण 3 पॉकेटं बनतील. तर बघा इथे आपण चेन जोडून घेऊया. तर दुसरी ही साईड सेम पद्धतीने चेन अशी जोडून घेऊया. त्याच्यानंतर इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे. दोन्हीही साईड व्यवस्थित टॉप स्टिच करून घेऊया. हँडल वरती आले पाहिजे, जो आपला जो बेल्ट आहे बॅगचा बेल्ट तो वरती आला पाहिजे. मग नंतर इथे टॉप स्टिच करायचं आहे. तर दोन्हीही पार्ट असे समोरासमोर घेऊन याच्यामध्ये आपण रनर ॲड करून घेऊया. बघा आपण रनर ॲड करून घेऊया. तर मी रनर ॲड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर याला आपण सीधा भाग करून घेऊया, म्हणजे सरळ करून घेऊ व्यवस्थित असं. उलटं करून घेऊया. आणि बघा चेनीची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे पकडून घ्यायचं आहे आणि नंतरून इथे सरळ अशी शिलाई मारायची आहे. तर बघा काळजी घ्या, जे हँडल आहे ते हँडल आले आतमध्ये अटकले नाही पाहिजे. आपल्याला व्यवस्थितपणे ते हँडल थोडी तिकडे ढकलून द्यायचे आहे दुसऱ्या साईडनी. आणि पूर्ण हा जो पट्टा आहे शिलाई जशी मी दाखवते तिथे आपल्याला डबल टिबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. परत दुसरा ही जो पार्ट आहे त्याला सेम पद्धतीने इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा मी इथे डबल शिलाई मारून घेत आहे. नंतरून तुमच्याकडे जे बी पायपिंगसाठी असेल ते तुम्ही पायपिंग करू शकता. शॉपिंग बॅगसुद्धा वापरले तरी चालते, या नॉन वापरले तरी चालतं. तर बघा इथे आपण पायपिंग नंतरून करून घेऊया. आणि याचं जे फायनल लुक आहे ते मी तुम्हाला दाखवते. एकदा आपली ही जी बॅग आहे मी सरळ करून घेते. तर याचं जे फायनल लुक आहे ते तुम्ही बघू शकतात. बघा 3 पॉकेटवाली बॅग आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर ही बॅग दिसते. याच्यामध्ये आपण जे पॅच वापरलेले आहे हा छोटा पॅच वापरलेला आहे आणि 3 पॉकेटवाली ही आपली बॅग तयार झालेली आहे. याच्यात तुम्ही भरपूर असं सामान ठेवू शकतात. आणि याच्यात तुम्ही मोबाईल, छोटे छोटे कॉईन, छोटे छोटे पैसे, 1-2 रुपये हे भरपूर असं सामान ठेवण्यासाठी हा छोटासा पाऊच आपण तयार केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. बघा ज्यांना कोणाला असे पॅच घ्यायचे असेल तर इथे माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की DM करा, मेसेज करा, म्हणजे तुम्हाला रिप्लाय लवकर भेटून जाईल. बघा हा पॅच आहे आणि हा पॅच छोटा आहे, 4x4चा आहे. तर बघा हाच पॅच वापरून आपण खूप सुंदरशी मी बॅग बनवलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. बघा माझ्याकडे भरपूर असे बॅग मटेरियल मी विकत असते. तर माझा व्हॉट्सअप नंबर वरती दिलेला आहे, तुम्ही व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. ज्यांना कोणाला नॉन फॉर्म सीट, रबर सीट घ्यायचं असेल तर माझ्या व्हॉट्सअपला नक्की मेसेज करा. सगळं रिप्लाय तुम्हाला व्हॉट्सअपला भेटून जाईल. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.